स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व होते. त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर टिळक व आईचे नाव पार्वतीबाई असे होते. लोकमान्य टिळक हे पत्रकार, समाजसुधारक, लेखक होते. त्यांचे शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. लोकमान्य टिळक यांनी स्वराज्यासाठी लढण्याचे आणि आत्मनिर्भर करण्याचे आवाहन केले. लोकमान्य टिळक यांनी दुर्दैवाने 2 ऑगस्ट 1920 रोजी अखेरचा श्वास घेतला. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.